आपल्या परंपरा जपत बंधुभावाने जगणे हाच खरा धर्म. सरसंघचालक मोहन भागवतांचे भिवंडी ध्वजवंदन सोहळ्यात भाष्य. देश आज मोठी प्रगती करून सर्व क्षेत्रात पुढे जात आहे. जगभरात त्याची प्रतिष्ठा वाढत असून अर्थकारणातली शक्ती वाढत आहे. मात्र आज जो आदर सत्कार आणि लौकिक आपल्याला मिळत आहे तो कोणामुळे आहे? याचं जर उदाहरण द्यायचं असेल तर इथे 27,000 विद्यार्थी, तेही सर्व वर्गातले, इथे उत्तम शिक्षण घेत आहेत. ते कोणामुळे? तर याचं उत्तर आहे पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांनी मोठ्या त्यागातून हे विद्यालय उभं केलं आहे. हे परिश्रम त्यांनी स्वतःसाठी नाही तर राष्ट्रासाठी केले आहेत. आपल्या देशाला अजून पुढे जायचं आहे, त्यासाठी संपूर्ण विश्व याची वाट पाहत आहे. भारताकडून आपल्याला पुढचा मार्ग मिळेल, किंबहुना असा भारत बनवण्याचे स्वप्न आणि दायित्व आपल्या साऱ्यांचं आहे. आपण आज आनंदात सोहळा साजरा करतोय कारण यापूर्वी अनेकांनी आपल्या आयुष्याचे समर्पण करत त्याग केला आहे. आपल्या देशाचे दायित्व इथल्या जनगणमन आणि लोकतंत्रावर आधारित आहे. कोण्या एकाची जबाबदारी नसल्याचं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केलं आहे. भिवंडीतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय येथे देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सार्वभौम राष्ट्राचे प्रतीक असलेला आणि आपला राष्ट्रीय ध्वज असलेला तिरंगा हा मोठ्या विचारपूर्वक पद्धतीने बनवण्यात आलेला आहे आणि यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. 3 रंगांचा ध्वज, त्यात धम्मचक्र असं या ध्वजात असून वरच्या बाजूस त्याग आणि कर्माचा रंग आहे. भक्ती, त्याग, कर्माच्या त्रिवेणीचं प्रतीक असलेल्या केसरी आहे. समर्पणाचा रंग पांढरा आहे आणि समृद्धीचा रंग हिरवा असल्याचं सरसंघचालक यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.